तर बघा, या अगोदरच्या पार्टमध्ये आपण काय काय पाहिलो होतो. आपण पाहिला समसंख्या, इवन नंबर पाहिला, ज्याला आपण सम म्हणतो. बरोबर. काय पाहिला की ज्याच्या शेवटी काय लागलेला असेल 0, 2, 4, 6 हे अंक असतील त्यांना हमेशा 2ने भाग जाते आणि त्यांनाच आपण कोणते नंबर म्हणतो, बरोबर. मग पाहिला ऑड नंबर, तर ज्यांच्या शेवटी तुम्हाला काय दिसतील 1, 3 हे अंक दिसतील आणि ज्यांना 2ने भाग जात नाही अशा अंकांना आपण ऑड म्हणजेच मराठीत काय म्हणतो, पाहिला होता आपण सम आणि विषम, इवन आणि ऑड. त्यानंतर पाहिला होता काय प्राईम नंबर. काय पाहिला होता, ज्याला आपण म्हटलं होता मूळ संख्या. बरोबर. तर अशा संख्या ज्यांना दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात, कोणत्याही संख्येने भाग जात नाही. उदाहरणामध्ये आपण पाहिला होता 2, 3, 5, 7, 9 येईल का, 11, 13. हे कोणाच्याही टेबलमध्ये येणार नाही. त्यानंतर यांचे सामायिक जे विभाजक आहेत ते 2 पेक्षा जास्त राहू शकत 2 कोणते, ते 1 म्हणजे 1 न सगळ्यालाच भाग जाते आणि दुसरी म्हणजे तीच संख्या स्वतः. बघा, ही 11 तुम्हाला कोणाच्याच पाड्यामध्ये नाही दिसायची. आता 1 न तर सगळ्याच संख्येला भाग जाते, मग ही स्वतः 11च्याच पाड्यामध्ये आहे, बाकी कोणाच्याच पाड्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. अशा संख्येला आपण काय म्हटलं होता, मूळ संख्या, प्राईम नंबर. बरोबर. तर 1 ते 100 मध्ये किती होते, 25 होते. कसे किती होते, 25. मग 1 ते 10 मध्ये किती, 11 ते 20 मध्ये किती, हे लक्षात ठेवण्यासाठी एक कोड मी तुम्हाला सांगितला होता. काय होता कोड, 4 आहे ना. म्हणजे पहिल्या लाईनीत 4 आहेत, 1 ते 10 मध्ये 4 आहेत बघा, आहेत. मग दुसऱ्या लाईनीमध्ये पुन्हा 4 आहेत. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या, 4, 4, 2. म्हणजे 21 ते 30 मध्ये किती आहेत, 2 मूळ संख्या आहेत, आहे की नाही, ज्यांना दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही. अशा काल काढला होता आपण पूर्ण. त्यानंतर काय पाहिला होता आपण, संयुक्त संख्या पाहिला होता. तर संयुक्तमध्ये काय पाहिला होता आपण, ज्यांना दुसऱ्या संख्येने भाग जाऊ ह्या सगळ्या काय होत्या, संयुक्त, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत होता कंपोजिट नंबर. काय म्हणत होता, पाहिला होता. मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 100 संख्या आहेत, त्या 100 पैकी 25 मूळ संख्या सोडला वाचलेल्या सगळ्या काय होतील, संयुक्त संख्या, पण 1ला सोडून. कारण 1 जे आहे ते मूळ पण नाही आहे आणि शिकला होता काल आपण. मग सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात लहान सममूळ कोणती आहे, सममूळ इवन प्राईम नंबर एकच आहे, इवन. बाकी सगळ्या प्राईम नंबर काय आहेत, ऑड. गोष्ट कळली का, सगळ्या विषम राहतील, म्हणजे कोणालाच 2ने भाग जाणार नाही. फक्त पहिली संख्या ते म्हणजे कोण, 2. कारण 2 जरी सम असली पण ती स्वतःच्याच पाड्यात येते, दुसऱ्या कोणाच्या पाड्यात येईल का, अरे समजलं का. आणि जिच्या शेवटी 4, 6, 2 ह्या लागल्या असतील, यांना 2 न तर भाग जाईल. म्हणजे अरे जाईल ना. कसोड्या पाहिला होता का, कसोड्या नाही पाहिला होता, पक्का, ओके. त्यानंतर आपण पाहिला होता ट्रायंग्युलर नंबर, त्रिकोणी संख्या, म्हणजे ज्यांना आपण अशा 3 डॉट किंवा ट्रायंगलच्या शेपमध्ये लिहू शकतो अशा संख्या. बरोबर. तर पहिली होती आपली 1 मध्ये समोरचे 2 मिळवा, 3 मध्ये समोरचे 4 मिळवा,
3 मध्ये समोरचे 4, 3 ओके, या प्रकारे होता नाही का. 1 2 3 4 5 6 7. तर ट्रायंग्युलर नंबर इकडे भेटते ना आपल्याला. हां, 1 इथं किती, इथं 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 हे आहे ट्रायंग्युलर नंबर. हे आहे ट्रायंग्युलर. बघा सपोज 10, तर 10 बिंदूला मी असं मांडू शकतो बघा. 1 3 झाले, 4 5 6 7 8 9 बनला ट्रायंगल. ट्रायंगल बनला का. तर अशा नंबरला हे जे आहेत हे आहेत ट्रायंग्युलर नंबर. हां, कसे काढायचे सांगितले होते. 1 2 3 4 5 6 7 8 असं लिहायचं. 1 जसाच्या तसा. या 1 मध्ये काय मिळवाल, 3. मग या 3 मध्ये हे 3 मिळवा. या 6 मध्ये 4 मिळवा. समजलं. तसेच याचा एक फॉर्म्युला आपण पाहिला होता, n+1/2 म्हणजे 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकार भागिला 2. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकार भागिला 2. समजलं का. हां, देन स्क्वेअर नंबर पाहिला होता आपण, चौरस संख्या. तर जेव्हा सारख्या संख्येचा गुणाकार होते तेव्हा आपल्याला चौरस संख्या मिळते. 1 गुणिला 1, 2 गुणिला 2, तर हे 4. 3 गुणिला 3, 6 कोण म्हणलं. लक्ष कुठं आहे. 3 गुणिला 3 किती होतात, 4 गुणिला 4. तर हे सगळे काय आहेत, स्क्वेअर नंबर. हे 20 पर्यंत पाठांतर करायला सांगितले होते, केले का. तर हा सगळा आपण पाहिला बरोबर. 2 गोष्टी अजून राहिल्या, सहमूळ संख्या आणि तर सहमूळ संख्यांची आता हे जोडीमध्ये राहतील. हे कशामध्ये राहतील, जोडी. जोडी म्हणजे दोघा संख्याची जोडी दिलेली राहील. ती सहमूळ आहे की नाही आहे ते चेक करावं लागेल आपल्याला. तर सहमूळ संख्यांची जोडी म्हणजे कोणाला म्हणू शकतो, अशा संख्या ज्या कोणत्याही एका पाड्यात येणार नाही. आता अशी डेफिनेशन तर कोणाची होती, मूळची पण होती. अरे बरोबर. पण अशा 2 संख्या आपण म्हणू शकतो, अशा 2 संख्या ज्या कोणत्याही एका पाड्यात येणार नाही. आता 2 पैकी हे जे आहेत हे मूळ पण राहू शकते किंवा संयुक्त पण राहू शकते. समजलं का. दोन्हीचे दोन्ही संयुक्त पण राहू शकतात, दोन्हीचे दोन्ही मूळ पण राहू शकतात किंवा एक मूळ एक संयुक्त पण राहू शकते. उदाहरण बघा, सपोज मी इकडे लिहिलं 3 आणि इकडे लिहिले 25. आता तुम्ही पाहाल याच्यामध्ये की 3 तर मूळ संख्या आहे, पण 25 मूळ आहे का, संयुक्त आहे. अरे संयुक्त आहे ना, म्हणजे तिला 5 ने भाग जाते की नाही. पण 5 ने हिला जाते का मग, गोष्ट कळली का काय म्हटलं. म्हणजे अशी पेअर पाहिजे, अशी जोडी पाहिजे ज्यांच्यामध्ये सारख्या संख्येने भाग जाता कामा नाही. कळलं का. तर तुम्हाला समजून जाईल की ते सहमूळ आहे. सपोज आता मी इकडे एक लिहिलो 16 आणि इकडे लिहिलो 25. हे सहमूळची जोडी आहे का, हो या नाही. का बरं, जाते का. कारण हिला जाऊ शकते फक्त 5 न आणि हिला 4 न 2 न 8 न अरे जाऊ शकते, स्वतः 16 न. पण या सगळ्या संख्यांनी यांना जाऊ शकते का, कळलं का. हां, तर अशा 2 संख्या ज्या कोणत्याही एका पाड्यात येणार नाही त्यांना पण आपण सहमूळ म्हणू शकतो. किंवा काय म्हणू शकतो अजून, ज्यांचे
सामायिक विभाजक फक्त काय येईल, सामायिक विभाजक राहणार नाही, म्हणजे त्यांना सारख्या संख्येने भाग जात नाही असं पण म्हणू शकतो, किंवा त्यांचे सारखे विभाजक म्हणजे काय, तर ज्या संख्येनं भाग जाऊ शकते अशा संख्या त्यांना आपण विभाजक म्हणतो. तर सारखे राहणार नाही, म्हणजे जसा 4ने इला चालला तर इला चालला का, 8ने इला चालला तर इला चालला का, 5ने इला चालला पण इला चालला का. तर अशी जे जोडी राहील तिला आपण कोणती जोडी म्हणू, सहमूळ संख्या. समजलं का, ते केस पडून राहिले का. मग दोन्हीच्या दोन्ही मूळ पण राहू शकतात, जसं की 7 आणि इकडे 13. ही सहमूळची आहे का जोडी, मी राहू शकतात म्हटलं ना, म्हणजे काय असेल, सहमूळची जोडी असेल. अबे पहा ना, चेक करा ना, बैलायनू माया तोंडाकडे का पाहता, इथं पहा ना, हे कधी सारख्या संख्येत येणार पाड्यामध्ये येणार आहेत का. हे ऑलरेडी मूळ संख्या आहेत, जे स्वतःच्याच पाड्यात येतात. मूळ संख्या स्वतःच्याच पाड्यात येतात, तर ते दुसऱ्याच्या पाड्यात येऊ शकतात का, तर मग हे सहमूळ आहे की नाही आहे, आहे ना, तेच विचारलं मी. सपोज आता मी लिहिलं इकडे 9 आणि एक लिहिलं 10. सहमूळ आहे. लक्षात घ्याल, जेव्हा पण क्रमवार संख्या राहतील, क्रमवार अशा संख्या नेहमी सहमूळ राहतील. काय म्हटलं, कारण जो क्रमवार राहतील, जसा 9, 10 किंवा 11, 12, तर याच्यातली एक सम आहे, एक तर ते सारख्या पाड्यात येऊ शकतात का, अरे येऊ शकतात का, येऊच शकणार नाही. लक्षात राहील. समविषम नाही म्हणलो मी ना, क्रमवार म्हणजे प्रत्येक क्रमवार संख्यांची जोडी ही काय राहील, सहमूळ. पहा बरं, मग जसं मी लिहिलो 97, 98. का बरं, कारण क्रमवार आहेत, तर त्यांचे कधीच सारखे व्हेक्टर राहणार नाही. लक्षात राहील की नाही राहील. मग आहे जोडमूळ. मग काय आहे जोडमूळ म्हणजे काय, तर अशा क्रमवार मूळ संख्यांची जोडी, ज्यांच्यात 2चा फरक आहे, 2चा फरक असते, त्यांच्यात 2चा फरक. असे मूळ संख्यांची जोडी ज्यांच्यात 2चा फरक आहे. जसं मी आता लिहितो, मूळ संख्या इथं लिहितो 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 आहे ना, डॉट डॉट डॉट. ह्या मूळ संख्या आहेत आपल्याजवळ. आता काय म्हणते, अशा क्रमवार मूळ संख्यांची जोडी, म्हणजे जवळवाल्या. क्रमवार म्हणजे त्याच्यानंतर लगेच तीच आली, ज्यांच्यात कितीचा फरक आहे, पहा बरं. मग पहिलीनं दुसरी जमल का, तिसरीनं चौथी, आपला 3 न 5 जमेल, 3 न 5 क्रमवार आहेत, म्हणजे हिच्यानंतर लगेच हे आलेली आहे. त्यानंतर या दोघांमध्ये फरक कितीचा दिसत आहे, तर एक जोडी झाली असती आपली 3,5. दुसरी जोडी काहून 5,7 नाही जमत का, जमते की नाही, तर 5 आणि 7. त्यानंतर 11, 13 दिसत आहे. त्यानंतर 17,
कळलं? हां, मग आता तुमच्या जोड काल मूळ संख्या लिहून दिल्या मी ना, काढा. पहा अजून किती जोड्या निघू शकतात तिथून. हिच्या नंतरची कोणती येईल? 29, 31 नाही येणार का? फरक कितीचा आहे 29, 31 मध्ये? मग त्यानंतर 1, 4, 3, हां. त्यानंतर 71, 73. हा अजून आहेत का? $59 न 61 नाही आहे का? हां, 59 न 61. अरे आहे. मग 79 न 80 नाही. तर टोटल किती पेअर झाल्या बघा, मोजा. पेअर म्हणजे जोड्या किती झाल्या? 1, 2, 3. किती जोड्या आहेत टोटल? कुठं? 1 ते लक्षात आलं? बरं, मग जोडमूळ संख्यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ट्विन प्राईम नंबर. काय म्हणतो? आणि सहमूळला काय म्हणतो? को प्राईम नंबर. काय म्हणतो? लक्षात राहील का? को प्राईम म्हणजे सहमूळ म्हणजे ज्यांच्यात एकही फॅक्टर सारखा नाही, जे एका पाड्यात येणार. त्या दोन्हीच्या दोन्ही मूळ पण राहू शकतात. त्या दोन्हीच्या दोन्ही किंवा एक मूळ एक संयुक्त पण राहू. कळलं का? हां, आता आपण पाहणार आहोत. आता सगळ्या टाईपच्या संख्या शिकला आपण. आता पाहणार आहोत काय? सॉल्ड एक्झाम्पल. आता काय पाहणार आहोत? तर तुम्हाला वाचायला सांगितले होते, पाठांतर करायला सांगितले होते. ह्या संख्या सगळ्या केल्या होत्या. हवंच म्हणता मी एका दिवशी विचारलो म्हणजे सांगेन, एखाद्याला नाही आल्या म्हणजे. आणि चालू केल्यावर क्लिअर दिसते का म्हणून पाहायच्या पहिले. त्या दिवशी एक व्हिडिओ पूर्ण ब्लर सिलेक्ट झाला. काय म्हणते बघा आता. हां, पण याआधी एक काम करू आपण याआधी एक काम करू. थोड्याशा काय पाहून टाकू? कसोट्या. काय पाहून टाकू? तर बघा 2ची कसोटी काय म्हणते? कसोटी म्हणजे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या. म्हणजे कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकते हे चेक करण्यासाठी आपण पाडेच म्हणत राहू का? तर कसोट्या जर आपल्याला माहीत असतील तर जे फटकन आपण माहीत करू शकतो की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. ठीक आहे. तर 2ची कसोटी काय म्हणते बघा. मी आता शॉर्टकटमध्ये लिहून देतो, तुमच्या पुस्तकीत लॉंग कटात पाहू मग नंतर. जर संख्येच्या शेवटी 0, 2 हे अंक असतील. पोंगा नको लाव. हे अंक असतील तर त्या संख्येला 2ने पूर्णपणे भाग. एक संख्या असेल मोठीशी, तिच्या शेवटी चेक करायचा 0 आहे का, 2 आहे का, 5 4 आहे का, 6 आहे का, 8 आहे का,
हे अंक दिसले तर समजून द्यायच्या, इले 2 भाग लक्षात राहील का? मग 4ची कसोटी काय म्हणते? जर शेवटच्या 2 अंकांना, हे शेवटचे 2 अंक यांना 4ने भाग जात असेल तर संख्येला सुद्धा 4ने भाग मी घेतो त्याच्यावरची. आता थांबा प्रश्न 8ची काय म्हणते? जर शेवटच्या 3 अंकांना, किती? शेवटच्या 8ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 8ने भाग. ओके, आता एक अंक लिहितो मी, संख्या लिहितो. या अंकाला, या संख्येला 4 भाग जाईल का? तर चेक काय केला आपण? हा आखरीचा. सपोज इकडे मी लिहिलो बघा, या संख्येला 4 भाग जाईल का? का बरं हो म्हटला? तर लास्ट मध्ये काय आला? 28. तर 28ला मनातल्या मनात चेक करून पहा, 4 7 चालला. म्हणजे या संख्येला सुद्धा 4ने पूर्ण भाग जाईल. म्हणजे जेव्हा मी 4चा भागाकार करीन तर खाली काय वाचेल? लास्टमध्ये काय वाचेल? त्याला म्हणतात पूर्ण भाग जाणे. ठीक आहे? अरे ठीक आहे का? मग 8न चेक करायचं आहे आता की या संख्येला 8न भाग जाऊ शकते का? तर आखरीच्या 3 संख्या पहा. 8 नाही, कसं जाते? कोण फक्त 8ला पाहून म्हणलास तो जाते म्हणून. चेक करून पाहायचा, जास्त डोकसा नाही लावायचा. 8 पंचे किती राहिले? 28. 8च्या पाड्यात 28 येतात का? अरे येतात का? 8 त्रिक 24. पण बाकी किती वाचले? 4. असा पाहिजे का आपल्याला? म्हणजे या संख्येला 8न भाग जाईल का? अरे जाईल का? हां, सपोज तोच नंबर असा काहीतरी लिहिला असता. तर मी 288 घेतलो असतो. 8 त्रिक 4 राहिले, 8 सकम चालला पूर्ण भाग. म्हणजे या नंबरला 8ने पूर्ण भाग म्हणजे रिमाइंडर मध्ये काय वाचला असता? काय वाचला असता? अरे कळलं? तर ह्या तिन्ही कसोड्या समजल्या सगळ्यांना? हां, वाचण्याचा प्रयत्न करा अशा भाषेत. 5वी आले. जर संख्येच्या शेवटच्या 3 प्रीतान का वाचलो सांग? अबे तू असा समजू नको का तू या कामाचा नाही आहे. त्यासाठी स्पेशल शिकवणार आहो का? फक्त समजून देईन तुला. मग हाच इंग्लिश मीडियममध्ये आहे ना, हाच मराठी मीडियममध्ये आहे. कोणत्याही भाषेमध्ये घुसला आपल्या दिमागात तर आपण सोडवू नाही शकत का? मग तुझं लक्ष कुठं होता? मला हे असं पटत नाही बरं. इथं आला तर बोला लागल आणि लक्ष द्यावं लागल. तू असा समजू नको की हा मराठी मीडियमचा आहे म्हणून. काय वाचलो मी सांग बरं? त्याचा अर्थ काय होते तो 8ची कसोटीचा? सांग सांग उभा हो. अरे उभा हो. काय अर्थ आहे? कसं वाचन करशील याचं? तू वाच रे दादा, बोरकर, प्रयत्न कर. या 3 डब्यांचा अर्थ काय आहे?
शेवटचे 3 अंक, बरोबर. तर जर शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जात असेल, 8ने भाग जात असेल, 8ने भाग त्या संख्येला, n म्हणजे संख्या, 8ने भाग, कळलं. तसा 4च्या वाचून दाखव. कोणत्याही संख्येला, संख्येतील शेवटच्या 2 अंकांना, हे संख्या आहे पूर्ण आणि तिचे शेवटचे 2 अंक, पाणी ठेव अंदर. हां, 2 अंकांना तर त्या संख्येला आता संख्या, तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग. लक्ष द्या ना, मी कन्फर्ट शिकीन दोघही जण. 3ची कसोटी काय म्हणते बघा. जर अंकांच्या बेरजेला, इंग्लिशमध्ये लिहून आपण सम ऑफ डिजिट, ठीक आहे, कितीने, 3ने भाग जात, तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग. जसा एक नंबर लिहितो मी, 3, 1, 5, 7, 8, हा नंबर लिहिला. या नंबरला 3ने भाग जाते का चेक करायचं आहे. तर 3चा रूल काय म्हणते आपल्याजवळ, जर अंकांच्या बेरजेला, अंकांची बेरीज करा. हे झाले अंक, 3 ने 1, 4 ने 5, 9 ने 8, 9 ने 8, 7, 16, 16 ने 8, मग 24ला 3 भाग जाते का. 3च्या टेबलमध्ये 24 येतात का, हां, तर म्हणजे 24ला भाग जाईल, म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग. लक्षात आली का, अरे लक्षात आली का. मग 9ची कसोटी काय म्हणते, अंकांच्या बेरजेला, 9ने भाग जात असेल, कितीने, 9ने भाग जात, तर त्या संख्येला कितीने भाग जाईल, 9. समजलं. तर मग मला सांगा, या संख्येला 9 भाग जाऊ शकते का बरं. कारण त्यांची बेरीज किती आली होती, मग 24 हे 9च्या भाड्यात येतात का. समजलं का. अद्वैत उभा हो. या संख्येला जाईल का सांग 9ने भाग. अबे डायरेक्ट मुंडी नको हलवू, तो नियम वाचणं बेजर. अंकांच्या बेरजेला, तर अंकांची बेरीज केलास का पहिला तुनं, सांग बरं किती बेरीज आली. तुनं नाही म्हणलास. इकडे बाहेर निघ, त्या कन्फर्ट शिकतो आता. अबे आताच नियम लिहून दिला ना. हा नियम का म्हणते, अंकांच्या बेरजेला. तुनं बेरीज केलास का रे दादा, बेरीज केलास का, बेरीज नाही केलास तर मग तुनं डायरेक्ट नाही कसा म्हणलास, बुद्धी खाली आली आहे का, आली का, येते डोक्यात आली का म्हणते नियम वाच. हां आता बेरीज करणं पहिले, किती आली अंकांची बेरीज, 8 आणि 7, काढणं बोटं नाही जमत. बेरीज कशी करायची सांगितली नाही का मी. हां 15 आणि 5, 20 आणि 7, मग 27 9च्या भाड्यात नाही येत का. 9चा भाडा म्हण बरं, येतेत ना. म्हणजे 27ला 9 भाग जाते ना, म्हणजे त्या संख्येला नसेल जात का 9.
जात असेल की नाही जात असेल? मग मग पहिलेच कसा नाही म्हणलास? अबे ते नियम लिहून दिले होते ते वाचायचे नाही. चल जा पड. हे का झक मारासाठी लिहून दिलेले आहे? फक्त लिहून ठेवासाठी लिहून दिलेले आहे? मग त्याचा वापर करायचा आहे. फक्त जन गण मन वन वाचला म्हणजे झाला का? मला पाठांतर आहेच सर झाला झाला. त्याचा अर्थ काय आहे? तो काम कुठं करते, कुठं कामात येते हे कोण समजून घेईल? नाही मला पाठांतर झाला सर, अंकाच्या वेळेला बयाड गांड्या पागलच का? अरे वाचल्या तर त्याचा वापर करा ना. काय म्हणते अंकांच्या बेरजेला, तर अंकांची बेरीज करा ना. किती आली होती बेरीज? 27. तर 27 ला 9 न भागण्या जात का? म्हणजे त्या संख्येला जाईल की नाही जाईल? हा उभा हो शेंडे. मग आता तू जास्त बोलून राहिलास. या संख्येला 3 न भाग जाईल का? खालची संख्या जाईल की नाही जाईल? अरे जाईल की नाही जाईल? कारण काय? बेरीज येऊन आली 27. 27 ला 3 न भाग जाते की नाही जाते ना 3 न भाग. तर मग तिला पण जाईल. समजलं? तर लक्षात ठेवा 9 ने भाग जाणाऱ्या संख्येला 3 न जाऊ शकते, पण 3 न भाग जाणाऱ्या संख्येला 9 ने जाईलच याची काही गॅरंटी जाऊ बी शकते नाही बी जाऊ शकते. संख्येवर डिपेंड राहील. जसा 3च्या भाड्यात 18 बी येतात आणि 9च्या पण भाड्यात 18 येतात, पण 3च्या भाड्यात 12 येतात. 9च्या भाड्यात कधी 12 येतात का? बस. मग 6ची कसोटी काय म्हणते बघा. जर संख्येला 2 ने आणि 3 ने आणि वय किंवा वय का आणि आहे 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जाते. ठीक आहे. आता एक संख्या लिहितो, तुम्ही लक्ष द्याल. कळलं का? या संख्येला 6 न भाग जाईल का? सेलुकर का बरं? बेरीज किती येईल? 30. म्हणजे 3 न भाग चालला आणि 2 न चेक करायचा आहे, तर शेवटी का पाहिजे? 0 2 4. मग त्याच्या शेवटी 2 आहेत म्हणजे 2 न तर भाग चालला. 2 न चेक करणं सोपी गोष्ट आहे. सरळ बस. 2 नी चेक करायची आहे तर सोपी गोष्ट आहे. शेवटची संख्या पाहायची. हां 2 न चालला रे भाऊ. आता कशाने पाहायचा? अरे समजलं? चला आता 1 नंबर विचारतो, चांगल्याने लक्ष द्याल. या संख्येला 6 न भाग जाईल का? करा बेरीज. काल करो उभा. जाईल का 3 न भाग? 6 न. 6ची कसोटी काय म्हणते? 2 न 3 न गेल्या पाहिजे. 2 न चेक करायचं आहे तर शेवटी 8 दिसला म्हणजे 2 न भाग जाते. 3 न चेक करा, बेरीज करा. बेरीज किती येऊन राहिली बैला? 3 न 6, 9 न 9, 18 न 1, 19 न 2, चुपचाप राहा बाकीची. 21 न 1,
22 न 5, 27 ने 1, 28 न 8, मग 36 ल 3 न भाग जाते की नाही जात? आता तुम्ही म्हणाल का सर 3च्या भाड्यात तर 30 पर्यंत संख्या आहेत, बरोबर? या 30 पेक्षा मोठी आली 36, तर 36 पर्यंत फाळा मला ये नाही, तर काय करायचं? अजून पुन्हा यांची बेरीज करायची. 6 3 9 जाते तर 36 बी जाईल, 36 जाते तर या संख्येला पण पहिलं 6 न भाग जाते की नाही जात? मग सांगायला 9 न भाग जाते का? कारण बेरीज किती आली होती? मग मला सांगायला 3 न भाग जाते का? आताच तर चेक केला होता ना. अरे जाईल की नाही? चला बसा. मग अजून एक आहे आता 5ची आणि 10ची. 7ची कसोटी मग नंतर सांगेन. 7 आणि 11 जेव्हा तुमचा तो कसोटीचा चॅप्टर येईल ना तेव्हा, ठीक आहे? तर बघा 5ची कसोटी काय आहे? जर संख्येच्या शेवटी 0 किंवा असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो म्हणजे आणि 10ची जर शेवटच्या अंकावर काय असेल तर 10 ने भाग, तर त्या संख्येला 10 ने भाग जाईल. कळलं का? हे कसोट्या लक्षात आल्या? याचा वापर होऊ शकते म्हणून मी आता सांगितलं. पुन्हा तो जो चॅप्टर राहील त्या चॅप्टरमध्ये पुन्हा सांगेन, ठीक आहे? नमुना प्रश्न पाहूया आता आपण. किती प्रश्न आहेत? नमुना प्रश्न 2च आहेत. कुठे बे? एक डायरेक्ट नमुना प्रश्न नंतर हो बे. आणि हे डायरेक्ट मी का चालू केलं? एक फोटो नाही म्हणजे काय बाय दाखवा. 7.2 निघली ना डायरेक्ट. शिट. पॉज कर बरं. तर लक्षात घ्या, नमुना प्रश्न कॅन्सल करा. आपण काय पाहू आता? इथं आहे ना माझ्याकडे फोटो, तर आपण पाहू स्वाध्याय. स्वाध्याय आहे का काय आहे? 7.2. पहिले 7.2 चे पाहू. पहिला दुसरा नाही आहे, तिसऱ्यापासून समजून घ्या. पहिली तुम्ही उद्या सोडवून आणाल. पहिली एक्सरसाइज कोण सोडवून आणाल? ठीक आहे. हो चला बघा काय म्हणते. तिसरा 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्ग संख्या किती? कोणत्याही स्थानी म्हणते आहे ना, कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व
दोन अंकी, हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या एक अंकी व दोन अंकी स्क्वेअर संख्या, दोन अंकी एकूण वर्ग संख्या किती? तर वर्ग संख्या आहेत कोणत्या आपल्याजवळ? 1, 4, 9, 16, 25, आता 100. 100 तीन अंकी आहे, आपल्याला पाहिजेत एक अंकी आहे ना, ज्याच्यामध्ये या अंकांपैकी कोणताही अंक आला पाहिजे. तर कोणकोणती आहे अशी? पहिली तर आहे कोण? 1, मग हा 9, मग 16, 36 मध्ये हे अंक आलेले आहेत, 49 मध्ये 9 पुन्हा आलेला आहे, 81 मध्ये 1 आलेला. तर टोटल किती अंक झाले? 6. 64 मध्ये 6 आलेला आहे, तर टोटल किती झाले? 7 झाले. पहा बरं आहे का 7? समजलं का काय करायचं होतं? अशा वर्ग संख्या काढायच्या होत्या एक अंकीवाल्या ना दोन अंकीवाल्या, ज्याच्यामध्ये हे अंक कोणत्या पण स्थानावर आलेले असतील तरी चालतील. ठीक आहे. द स्क्वेअर नंबर हॅविंग 1, 6, 9 ॲट एनी डिजिट. समजलं का? असा प्रश्न राहिला असता तुम्हाला, फाइंड द नंबर ऑफ स्क्वेअर नंबर हॅविंग 1, 6, 9 ॲट एनी डिजिट. कळलं? समजून घे पहिले मराठीत, मग घरी जाऊन आपल्या इंग्लिशमधले सोडवून पाहिजे. हा, आलू बुखार. चौथा, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर कोणकोणत्या संख्या आहेत आपल्याजवळ बघा. 56 आहे, दुसरा 57 आहे, तर पहिले पाहून घेऊ आपण हे कोणत्या दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने बनलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा, समज 2 ने भाग दिले तो 2 गुणिला 28 लिहू शकतो, पण मूळ संख्या आहेत का या? मग 28 चे फॅक्टर 14 × 56 पण लिहू शकतो. 14 गुणिला 4 मूळ संख्या आहेत का या? हे 56 कसे बनलेले आहेत ते काढू शकतो आपण. पुन्हा 7 8 बनले 56, पण या मूळ संख्या आहेत का? आपल्याला दोन्ही संख्या कशा पाहिजेत? मूळ. दोन्ही संख्या कशा पाहिजेत? हा तो उत्तर आपला चुकला. हां. मग 57 कोणाच्या भाड्यात येतात? 19च्या भाड्यात येतात का? की नाही येत? नसेल येत फाळा तर 7 आणि 5 12, 12ला 3 न भाग जाते, तर या संख्येला पण 3 न भाग द्या. तर 3 गुणिला 3 1 राहिले किती? अरे 5तून 3 गेले, राहिले किती? आणि 2 वर 7 उतरले म्हणजे किती? 3 9. तर 19 गुणिला 3 मी हिला लिहू शकतो का? आता याच्यामध्ये पहा 3 बी मूळ संख्या आहे आणि 19 पण आहे की नाही आहे? अरे दोन्ही मूळ आहेत, म्हणजे हे येऊ शकते. अजून समोरचे चेक करून पाहतो, आहे की नाही? हां. मग किती? 6 का 9 सगळं? 6 गुणिला 9 म्हणू शकतो आपण. देन 18 गुणिला 3, पण ह्या मूळ संख्या आहेत का? तर मग हा बी काय होईल? चूक. अरे मूळ पाहिजेत ना. मग 11 गुणिले 5 दोन्ही मूळ आहेत बघा, दोन्ही मूळ आहेत. तर मग 2 2 उत्तर येणार आहेत का?
आपल्याला काय म्हणलं, दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली, म्हणजे ते संख्या दोन मूळ संख्याच्या गुणाकाराने भेटलेली पाहिजे. तर ह्या दोन संख्येचे गुणाकार केले तर 55 भेटली असती आणि या दोन संख्येचे गुणाकार हे भेटली असती. पण एक शब्द वापरलेला आहे, सर्वात लहान. या चारपैकी सर्वात लहान. तर 57 लहान आहे की 55? तर ॲन्सर काय झाला असता? लहान. कळलं? देन एक्स ही विषम संख्या आहे म्हणते. एक्स ही विषम संख्या आहे. तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल? आता प्रत्येक विषम संख्येमध्ये फरक कितीचा आहे? तर तिच्या समोरची विषम, सपोज मी म्हटलं असतं की एक विषम संख्या 11 आहे, तर तिच्या समोरची विषम संख्या काय राहिली असती? त्या 13ला मी 11 + 2 नाही लिहू शकत का? बरोबर आहे. म्हणजे 11 मध्ये किती मिळवल्यावर आली? 2. तर एक्स मध्ये किती मिळवल्यावर समोरची मूळ विषम संख्या येईल? 2. किती? 2. एक्स ही विषम आहे म्हणते, तर तिच्या समोरची विषम x + 2 समोरची. ठीक आहे. 6वा, दोन विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या पुढीलपैकी कोणती? दोन विषम संख्यांच्या बेरजेस. तर कोणत्या बी दोन विषम संख्या घ्या बरं. सपोज घेतलं मी 9 + 11 किती झाले? बरोबर. मग एका विषम संख्येने निशेष भाग जात असल्यास, तर आता या 20ला कोणत्या विषम संख्येने भाग जाऊ शकते? दोन विषम आहे का रे? 3 विषम आहे का? विषमता आहे पण तिने 20ला भाग जाते का? 5. कोणती? तर हिला जर मी 5ने भाग देईन, तर 5 हे जे संख्या आली हे सम आहे की विषम आहे? तर तसंच विचारलेलं आहे तुम्हाला. येणारा भागाकार हमेशा का राहील? सम. आता बघा इथं काही कोणता ऑप्शनमध्ये सम आहे? अरे 4 ऑप्शन आहेत ना. तर कोणत्या ऑप्शनमध्ये सम संख्या दिसत आहे? चौथ्यामध्ये दिसत आहे. तुम्ही दुसऱ्या पण संख्या घेऊन पहा, कोणत्या पण. बघा सपोज मी 9 आणि 11 घेतलं होतं, उदाहरण घेतलं होतं. तुम्ही दुसऱ्या पण सांगा आपल्या मतानं. चल सांग का, हल कर आपल्या मतानं कोणती बी विषम संख्या दोन्ही. हां चांगल्या की मोठ्या? एवढा वेळ लागते का विषम घ्यायला? 29 + 39 यांची बेरीज किती झाली? 9 न 9 हातच्याला 1, 3 न 3 6 आली. आता या 68ला कोणत्या पण एका विषम संख्येने भाग देऊन पहा. 13च्या 12 देतात का बघा? नाही येत ना. 68 विषम संख्या 17 बरोबर. 17 चौ, तर 17 ही विषम आहे बघा, विषम. आणि ही पण काय आहे? तर विषमने जेव्हा भाग देतो तेव्हा भागाकार काय आहे? तेव्हा 17 चौ पुन्हा काय आली? म्हणजे समसंख्या येणार आहे. आपल्याला संख्यात नाही सांगितलं तर डायरेक्ट उत्तर मारणार आहोत का आपण? नाही. त्याला विचारायचं काय आहे की सम येते की विषम. समजलं? तर हे सगळे उत्तर काय आहेत? विषम. आणि हा एकटाच काय आहे? तर कोणता उत्तर यायला पाहिजे? समसंख्या.
अरे कदाचित हेच प्रश्न तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकीत असतील, इंग्लिशच्या म्हणजे इंग्लिश मीडियमवाल्यांच्या, आहे का नाही? तर ते लोक पाहू शकतात आपल्याकडे. पहिले मराठीत समजून घ्या. ओके. 7वा प्रश्न. 1 ते 9 या क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती? म्हणजे मला 6 अंकी संख्या बनवायची आहे. 6 अंकी मोठी. पहिले कोणती बनवून? त्यानंतर 6 अंकी लहानात ओके. तर अंक कोणते वापरायचे आहेत म्हणते? 1 2 3 4 5 6 7 9. आणि काय म्हणते बघा, क्रमिक अंकांपैकी कोणतेही 6 अंक, कोणतेही 6 आणि प्रत्येकाला एकदाच वापरायचा आहे. प्रत्येकी एकदाच, म्हणजे कोणीही रिपीट होणार नाही. समजलं? हे अंक दिलेले आहेत. चला, मोठ्यात मोठी बनवायची आहे तर कोणते अंक घ्याल? मोठेवाले घ्याल. म्हणजेच 9 झाली 6 अंकी. आणि लहानात लहान बनवायची आहे तर कोणते अंक घ्याल? 1 2 3 4 5 6. शिकला होता आपण. लहानात लहान बनवायची आहे तर लहान संख्येपासून सुरू करा, चढता क्रम संख्या अंकांचा चढता. आणि मोठ्यात मोठी बनवायची तर अंकांचा उतरता. शिकला होता का? हां, आता पहिले ते तर करून घे. हे बनली. पण आपल्याला म्हणताना काय म्हटलं नाही बघा, 6 अंकी शब्द तयार वापरून मोठ्यात मोठी विषम म्हणते. मोठ्यात मोठी मग ही विषम आहे का? विषम आहे का? ही तर झाली सम. ही काय झाली? सम झाली. तर मग विषम पाहिजे तर काय करावं लागल? तर 9 8 9 4 नाही वापरणार, 5च वापरीन. 4च्या जागी काय वापरीन? कोनो. गुड, शाबास. कारण कोणते पण अंक आपण वापरू शकतो. त्याने म्हणलं का तेच वापरा म्हणून? हा, अंक तेवढेच दिलेले असते तर मग मागे पुढे केला असता. हां, तर हे झाली विषम. अरे विषम झाली. आणि लहानात लहान कशी पाहिजे म्हणते? सम. हे समच येत आहे ऑलरेडी सम येत आहे. यांच्या काय करायचं आहे? बेरीज म्हणते का फरक म्हणते? यांची बेरीज. 6 आणि 3 5 5 चला 6 4 10 आणि 1 चला 7 3 10 आणि 1 चला 8 2 10 आणि 1 चला 9 1 10 आणि 1. पहा बरं आहे का उत्तरात? समजलं का? देन 8वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकते? कोणाची? कोणत्या अंकाची स्थानिक किंमत राहील? कोणत्या स्थानाची राहील? लक्ष द्या. किती सोपा प्रश्न होता रे. एकक, दशक, बरोबर. विषम संख्या कोणाची राहील? सपोज इथं मी लिहिलो 3, इथं पण लिहिलो 3, इथं पण लिहिलो 3, इथं पण लिहिलो 3. विषमच लिहितो. कोणता बी लिहू शकता तुम्ही, पण विषम कोणाची राहील म्हणते ना. तर याची स्थानिक किंमत किती झाली असती? 3000. हे सम आहे की विषम आहे? याची स्थानिक किंमत झाली असती सम आहे की विषम आहे? कारण शेवटी काय लागला? 0. याची सम आहे की विषम आहे? पण याची
आणि 3 सम आहे का विषम आहे? तर कोणाची विषम राहू शकते? बाकी सगळ्यांची स्थानिक किंमत काय येईल? कोणता पण अंक तुम्ही ठेवून पाहू शकता विषमवाला. कळलं का? काय चालू आहे? काय म्हणते त्यानंतर? 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? तर कोणत्या बी 5 क्रमवार संख्या घ्या. 5 क्रमवार समसंख्या 2 झाला. यांची बेरीज काढा. किती आली यांची बेरीज? 30. ओके, आता चेक करा ऑप्शन. पहिल्या संख्येची 5 पट. या संख्येची 5 पट आहे का? 2 ले 5 ने गुणाकार करा. 10 उत्तर यायला पाहिजे. 10 आहे का? दुसऱ्या संख्येची 5 पट. ऑप्शन चेक. ऑप्शन चेक. हां, पहिल्या संख्येची 5 पट म्हणते म्हणजे 2 गुणिला 5 10 आहे का? मग दुसऱ्या संख्येची 5 पट तर 4 गुणिला 5 पट 5 पट आहे का? नाही. मग काय म्हणते? तिसऱ्या संख्येची 5 पट तर तिसऱ्या संख्या कोण आहे? 6 आणि हिच्या 5 पट. अरे जमला. पाचव्या संख्येची 5 पट तर पाचवी संख्या कोणती आहे आपली? 10. 10 गुणिला 5 पट आहे का? तर लक्षात घ्याल हमेशा, हा हमेशा तुम्ही दुसऱ्या बी संख्या घेतल्या असत्यानं तरी पण तसाच उत्तर आला असता. लक्षात राहील काय म्हटलं? तुम्ही दुसऱ्या पण संख्या घेतल्या असत्या तरी पण तसाच उत्तर आला. लक्षात राहील ही गोष्ट. चाहे तर चेक करून पाहू शकता. पहा बरं, दुसऱ्या कोणत्या बी समसंख्या घ्या. सपोज मी घेतलो पहिली 10, दुसरी घेतलो 12, तिसरी घेतलो 34 आणि पाचवी. बेरीज करा बरं यांची. 18 आणि 20 झाले 30, 14 आणि 16 झाले 30 आणि हे 1 70 झाले. तर पहा बरं, मधातल्या संख्येची 5 पट आहे का नाही आहे? 14 पंचे 7 आली की नाही आली? तर कोणत्या पण विषम संख्या घ्याल तर तिच्यातल्या 5 कोणत्या पण समसंख्या घ्याल तर त्याच्यातली जी मधातली संख्या राहील, मधली म्हणजे तिसऱ्या नंबरची, तिच्या 5 पट कराल तर त्या 5 संख्यांच्या बेरजे एवढा येऊ शकतो. लक्षात राहील. वाढू समोर. जेव्हा संख्या दिलेल्या नसतील ना बेटा तेव्हा घेऊन घ्यायच्या आपल्या मतानं. सम म्हणला तर सम, विषम म्हणला तर आपल्या मतानं कोणत्या पण घेऊ शकता. मग पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल? ओके, चेक करून पाहून आपण आता जसा म्हणते तसा करून पाहायचा. आणि उत्तर काय आली पाहिजे म्हणते? विषम संख्या. ते कानं परून राहिले का रे? 2 विषम संख्यांचा गुणाकार. ऑप्शन चेक करत आहो. काय करतो आपण? आता इथं मी पूर्ण ऑप्शन लिहितो का? नाही. तर तो तुम्हाला कुठून पाहायचा आहे? पुस्तकातून तुमच्या घरी गेल्यावर. 2 विषम संख्यांच्या गुणाकार मध्ये 2 विषम संख्या घ्या कोणत्या पण. 3 घेतलो 1 आणि 1 घेतलो 5 तर 5 त्रिक 15. चाहे तर दुसऱ्या पण घेऊन पहा. दुसऱ्या पण घेऊन पहा. सपोज मी म्हटलं इथं 7 घेतलो आणि 1 घेतलो 9 तर 9 पाची काय येत आहे? 9 7 9 7 काय येत आहे? विषम येत आहे. आणि आपल्याला काय म्हणते? पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल? कोणती क्रिया? अबे कोणाच्या?
मग प्रश्न पाहिजे ना, तिकडे बस, चल. तिथून दिसते का प्रश्न? फक्त गुणाकार आहे का? दोन विषम संख्यांच्या, दोन विषम संख्यांची बेरीज कधीच येणार नाही. जसा 3 न 5 घेतलो मी ना, हे काय आले? नाही जे. मग 9 आणि 7 घेतलो मी ना, 16 काय आले? तर हे नाही जमत आपल्याला. तिसरा, दोन विषम संख्यांची वजाबाकी. सपोज 9 मधून 7 गेले, किती राहिले? 2. म्हणजे काय? सपोज मी म्हटलं 19 मधून 11 गेले, किती राहिले? काय आहे? नाही जमत. चौथा, एक सम एक विषम यांच्या गुणाकार. सपोज इकडे घेतलो 8, इकडे घेतलो 3, काय आला? काय आहे? इकडे घेतलो 12, इकडे घेतलो 5, काय आहे? तर हे जमेल का आपल्याला? कोणते पण संख्या तुम्ही चेक करून पाहू, समजलं का? तर तुम्हाला त्याच्यातला एकच ऑप्शन करेक्ट दिसेल, तो म्हणजे कोणता? की दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच असते. लक्षात राहील की नाही राहील? पाठांतर करायची काही गरज आहे? चेक करून पाहायचा. मग 11वा, दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. सांगा, दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 97. व सर्वात लहान मूळ संख्या, या दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक किती? नाही, फक्त सर्वात लहान मूळ संख्या म्हटलेला आहे. तर बघा, सर्वात मोठी दोन अंकी म्हणजे 2 डिजिट सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? असं लिहायचं. मग अजून काय म्हटलेलं आहे? सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान कोणती आहे बेटा? काय म्हणलं का आपल्याला त्यानं? पण इथं मायनस कराल तर किती येत आहे? 95 येत आहे. हां, ओके. बघा, तर त्यानं म्हणलं का सम पाहिजे की विषम पाहिजे? नाही, तर 2 आला असता. विषम म्हणलं नसतं तर 3, विषमवाली म्हणलं नसतं तर फक्त सम म्हणलं नसतं तरी बी 2 आला असता. नाही म्हणलं तरी बी 2च आहे. उत्तर किती आला असता? मग 12वा, पुढीलपैकी कोणती जोडी ही जोडमूळ संख्यांची नाही? जोडमूळची डेफिनेशन काय पाहिला होता? ज्या अशा क्रमवार मूळ संख्या ज्यांच्यात क्रमवार बी पाहिजेत, म्हणजे तिच्या मधामध्ये दुसरी मूळ संख्या नाही आली. तर पहिला चेक करा, 3,5 आहे, 11,13 आहे, 15,17 कारण गुड. हां, चौथा आहे. तर बघा, 15 ही मूळ आहे का? भलेही तिथे 2चा फरक आहे, पण 15 मूळ आहे का? संख्या बी मूळ पाहिजेत आणि फरक 2चा आला. त्यांना आपण काय म्हणू? जोडमूळ संख्या म्हणू. त्यांना काय म्हणू? सहमूळ मध्ये जरुरी नाही आहे की बा ते काय पाहिजेत? मूळच संख्या पाहिजे. त्या संयुक्त पण राहू शकतात. मग 13वा, सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या. तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे आपल्याजवळ? 9999 आहे,
पण सम पाहिजे म्हणते. तर सर्वात मोठी सम म्हणजे इवन, सर्वात मोठी 3 अंकी कोणती आली असती? 9 9 8. सम म्हणलं ना? ओके. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या. यस, 90. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? याच्यातला फरक किती म्हणते? फरक काढा. 8 मधून 7 गेले 901. 14. 10 ते 100 मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील? 10 ते 100 पर्यंत येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत, आता सगळ्याच्या सगळ्या मूळ काय आहेत म्हणलो? विषम. तर इथं सम अंक असेल का कधी? 10 नंतर फक्त 2च तर आहे ना सम, मग बाकी सगळे? तर त्यांच्या शेवटी तुम्हाला काय पाहायला मिळेल? 1 3 5 7. अरे विषमच्या शेवटी काय राहते? विषम 1 3 5 7 9. हेच अंक दिसायला पाहिजेत. त्या सगळ्या मूळ पण आहेत. हां, तर मग कोणता म्हणते उत्तर? अंक नसतील म्हणते. नसतील. 1 3 असतील? असतील. 9 7 3 9 7 3 असतील. 5 4 2. विषम संख्यांच्या शेवटी 5 7 2 नाही 5 2 4 हे असतील का कधी? तर हा राहील आपला, हे राईट आहे. समजलं? अबे 5 जिच्या शेवटी 5 आहे ते मूळ राहील का? कारण तिला हमेशा कितीने भाग जाते? 5. अरे जाते की नाही जा? जिच्या शेवटी 5 आहे तिला 5 ने भाग जाते, ते मूळ आहे का? राहिल्या बाकीच्या विषम संख्या, आता त्यांच्या शेवटी हमेशा काय दिसेल तुम्हाला? 1 3 5 7 9. कधी 2 दिसला असता त्यांच्या मागे? कधी 4 दिसला असता त्यांच्या मागे? एकक स्थानावर म्हणते ना. एक ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या आहेत? कालच काढला आपण. का बरं 74? तर 1 ते 100 मध्ये टोटल संख्या झाल्या 100. त्यांच्यापैकी 25 मूळ आणि 74. कारण एक जे संख्या आहे 1 1 नंबर हे मूळही नाही ना संयुक्त आहे. सेलोकर का चालू होता आता? 16वा. 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी सम संख्या तयार करता येतील? 0 5 6 7. सम म्हणलं. सम सम ठीक आहे. तर सम पाहिजे तर 0 एक तर शेवटी आल्या पाहिजे, नाही तर 6 शेवटी आल्या पाहिजे. अरे हो. तर पहा बरं कोणकोणत्या बनवू शकतात ज्याच्या शेवटी 0 येईल. तर 5 6 7 0 म्हणू शकतो. हा याची पोझिशन तेच राहील, यांची पोझिशन चेंज करा म्हणू शकतो. मग 7ला पहिल्या नंबरवर ठेवा. 6 5. मग अजून 7 इथं ठेवा. 5 6. हा इकडं, हा 5 झाला. 7 झाला. 6ला ठेवा पहिल्या नंबरवर. 7 5 आणि 5 इकडं कोण फिक्स होता? किती संख्या बनल्या? 6. बरोबर. याच्या बनवा आता. इथं लास्टमध्ये कोणाला फिक्स ठेवायचं आहे? पहिल्या नंबरवर. लक्ष द्यायचं. लक्ष आहे का? आता इथं ठेवतो 5. तर 6 0. 6 झाला. 7 0. 5
7 0 शून्याला आता इकडे आणा बरोबर. हां मग आता इथं कोण ठेवू शकतो 7 7 0 5 6 7 5 6 बरोबर. शून्यला इथं ठेवून हे नंबर बनवू शकतो का? तर टोटल किती झाल्या? नाही 3 अंकी म्हणलं ना, 3 अंकी समसंख्या म्हणलं बहुत बनवू शकता तसं तर 3 अंकी म्हणलं ना रे, 3 अंकी म्हणलं तर बहुत संख्या बनवू शकतात. अरे हो चुकला हा. शून्य वापरला आपण इकडे. हां आता राहिल्या कोण 5 6 0 6 5 बरोबर. पहिले ह्या 2 घेतलं, आता ह्या 2 घ्या 6 7 7 6 आता ह्यावाल्या 2 घ्या 7 जमलं. आता 6ला फिक्स केलं तर राहिले कोणते अंक? इथं शून्याला फिक्स केला तर राहिले कोणते 5 6. इथं 6ला फिक्स केला तर 5 0 अन बरोबर. हां हां तर 5 0 6 म्हणू शकतो. 0 5 6 म्हणू शकतो का? मग 7 6 0 म्हणू शकतो. मग 5 7 6 आणि 7 5 6 किती झाल्या टोटल? 4 आणि हे किती 6 + 4 10 संख्या समजलं. तर अशा प्रकारे थोडासा डोका वापरून ट्राय करायचा आहे. पहिली एक्सरसाइज ट्राय करून या, जे जे नाही जमतील ते मी सांगेन. ठीक आहे चला. बरं हां